कर्ज या सुभाष घई दिग्दर्शित पुनर्जन्मावर आधारित चित्रपटाचं 11 जून 1980 रोजी प्रदर्शन झालेलं होतं. म्हणजे यंदा त्याला 44 वर्ष पूर्ण होत आहेत. सुंदर असं संगीत आणि रहस्यमय कथानक याच्या जोडीनं त्यांनी पुनर्जन्माचा सिद्धांत मांडायचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केलेला होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं भारदार संगीत आणि त्यावरती थिरकणारा ऋषी कपूर, टीना मुनीम, खलनायिका म्हणून सिम्मी गरेवाल, त्याचप्रमाणे पुनर्जन्मातला हिरो दाखवलेला राजकिरण, या सगळ्यांच्या सुंदर अशा अभिनयानं आणि सांगायचं राहिलं यातले खलनायक म्हणून काही वेळ येऊन गेलेले प्रेमनाथ, ही सगळी भन्नाट अशी जोडलेली कथाकल्पना. मात्र ही मूळ कथाकल्पना नव्हती, तर चित्रपट द रिइन्कॉर्नेशन ऑफ पीटर प्राऊड या चित्रपटावर आधारित हा चित्रपट होता. मात्र या चित्रपटानं छान अशी हवा त्यावेळी तयार केली होती.